काहीही झालं तरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. हे मी म्हणत नाहीये, तर जे काही या 2 दिवसात घडलंय त्यावरून हेच चित्र स्पष्ट होतंय. मित्रांनो, ज्या एका चेहऱ्याच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण देश पेटून उठलाय, ज्यांच्यावर शिक्षण व्यवस्थेच्या घसरलेल्या दर्जाचे आरोप झाले आहेत, ते धर्मेंद्र प्रधान आपली खुर्ची न सोडण्यावर आणि सरकारही त्यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर जणू ठामच आहेत. सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर संपलंय, पण ज्यासाठी हे संपूर्ण देश हादरवणारं आंदोलन उभं राहिलं होतं, तो खरा प्रश्न मात्र अजूनही जिथल्या तिथे आहे. आता सीजेपीच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. या चर्चेत 2 मागण्या मान्यही झाल्या, पण राजीनाम्याची मागणी सरकारनं मान्य केली नाही आणि यासाठी 24 तासांचा वेळ मागितला. आता यावर सरकार नक्की काय बोलतंय, पंतप्रधान काय करतायत आणि पडद्यामागे नेमकं काय शिजतंय, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. आता धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही हे चित्र स्पष्ट करणारी 3 कारणं आहेत. तर आधी पहिल्या कारणापासून सुरुवात करूयात. तर काल रात्री म्हणजे गुरुवारी रात्री मोठी बातमी समोर आली की सोनम वांगचुक यांनी तब्बल 23 दिवसांनी आपलं उपोषण मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि सीजेपी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत 20 जुलैच्या मोर्चात सहभागी झालेल्यांवर कारवाई न करणं, नीट पेपरफुटी प्रकरणात संसदेत चर्चा करणार, शिक्षण व्यवस्थेत सुधारणेसाठी सरकार प्रयत्न करणार, अशा मागण्या सरकारने मान्य केल्या. पण इथेच खरी गोम आहे. या मान्य झालेल्या मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा साधा उल्लेखही नाही. वांगचुक स्वतः याबाबत बोलताना म्हणाले होते की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळू शकलेलं नाही, पण मात्र संसदेत यावर चर्चा नक्की होईल असं सांगण्यात आलं. स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा लढा पुढे नेणं महत्वाचं आहे असं सांगत त्यांनी उपोषण संपवलं. पण या निर्णयावर आंदोलकांमधल्या एका गटानं नाराजीही व्यक्त केली. आंदोलनाचे प्रवक्ते अभिजित दिपके यांनी थेट इशारा दिला की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर पंतप्रधानांच्या राजीनाम्याची वेळ येईल. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या घडामोडीकडे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे. तर या संपूर्ण आंदोलनादरम्यान पंतप्रधान तब्बल 34 दिवस या विषयावर एक शब्दही बोलले नव्हते. गुरुवारी सकाळी त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. तरुणांचं भविष्य हीच आमची प्राथमिकता असल्याचं मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आणि पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा इशाराही दिला. पण लक्षात घ्या की या संपूर्ण पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल चकार शब्दही नव्हता. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं. आधी विद्यार्थ्यांची माफी मागा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अशी थेट मागणी राहुल गांधी यांनी केली. दुसरीकडे पंतप्रधानांनी जलद गती न्यायालय स्थापन करण्याची घोषणाही केली, जेणेकरून पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई होऊ शकेल. पण मूळ मागणीवर मात्र शांतता कायम राहिली. आता तिसरा आणि सर्वात कळीचा मुद्दा, तो म्हणजे प्रत्यक्ष भाजपच्या अंतर्गत बैठकीत काय ठरलं. काही स्थानिक वृत्तांनुसार 22 जुलैला दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक तातडीची बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सध्याच्या टप्प्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, कारण तसं केल्यास आंदोलनाच्या यशावर जणू शिक्कामोर्तबच होईल. यासोबत प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत आणखी एक अँगल समोर येतो. काही विश्लेषकांच्या मते जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण कार्यकाळातील ही पहिलीच वेळ असेल की विरोधकांच्या दबावानंतर एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. आणि हीच बाब सरकारसाठी चिंतेची आहे, कारण असं झाल्यास भविष्यात विरोधी पक्ष वारंवार अशा दबाव तंत्राचा वापर करू शकतो, अशी भीती सत्ताधारी गोटात असल्याचं सांगितलं जातं. माध्यमांनुसार याच बैठकीत ठरलेली एक गोष्ट म्हणजे संघाची भूमिका. संघ स्वतः यात थेट सहभागी होणार नसला तरी त्यांच्याशी संलग्न असलेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटना या आंदोलनांविरोधात प्रति आंदोलने करतील. या प्रकरणात संघाने आतापर्यंत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. तरीही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की त्यांनी पदावरून पाय उतार होऊ नये, अशी सूत्रांची माहिती आहे. याचं कारण असं की धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेमध्ये संघाचा सल्ला आणि त्यांचे कार्यकर्ते यांना प्राधान्य दिले जाते. ही स्थिती स्मृती इराणी यांच्या कार्यकाळापेक्षा वेगळी आहे, कारण त्यावेळी संघ या व्यवस्थेपासून काहीसे दूरच राहिला होता. हे प्रकरण आता फक्त रस्त्यावरच्या आंदोलनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते थेट संसदेतही पोहोचलंय.
भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनाच्या आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेत संघर्ष सुरू आहे. राहुल गांधींनी संसदेत बोलताना भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर आरोप केले. गेल्या दशकभरात झालेल्या पेपरफुटीच्या घटनांची संख्या मोठी असून त्यातील एकाही प्रकरणात दोषींना शिक्षा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांची मागणी सोपी आहे असं सांगत धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी असं राहुल गांधी म्हणाले. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की आंदोलनाचा चेहरा असलेलं उपोषण मागे घेतलं गेले. 3 मागण्या कागदावर मान्य झाल्यात, पण ज्यासाठी हे संपूर्ण आंदोलन उभं राहिलं होतं तो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजूनही अधांतरी आहे. सरकारची भूमिका राजीनामा नाही अशीच दिसतीये. पंतप्रधानांचं मौनही तेच सुचवतंय आणि आंदोलकांचा एक गट अजूनही जंतर मंतरवर लढा सुरूच ठेवण्याच्या तयारीत आहे. आता प्रश्न असा आहे की हे आंदोलन इथेच थंडावणार की पुन्हा एकदा नव्या जोमानं उभं राहणार? संसदेतलं अधिवेशन, विरोधी पक्षांचा दबाव आणि जनभावना यांचा पुढच्या काही दिवसात नेमका काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील की सरकार शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहील? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.